छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आलेले आहेत। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यांचा यात समावेश आहे। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत। या संदर्भात गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि आता या 12 किल्ल्यांना जागतिक युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे। ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणता येईल। राजगड, रायगड, प्रतापगड, शिवनेरी यासह छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत। याआधी सुद्धा राज्यात आणि देशभरात मिळून अनेक वास्तू महत्त्वाच्या ऐतिहासिक या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची वास्तू यासह राज्यभरातल्या अनेक वास्तू या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेतच। आता ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड स्वराज्याचं रक्षण करणारे, स्वराज्य शत्रूंपासून हल्ल्यांपासून वाचवणारे हे असे अनेक किल्ले होते, ज्यात पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा सुद्धा समावेश आहे। तेच छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आता समाविष्ट असणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, अधिक काय माहिती? श्रुती, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारकडून हा पाठपुरावा जो आहे तो केला जात होता। राज्यातले 12 किल्ले जे आहेत ते युनेस्कोच्या यादीमध्ये वारसा यादीत जे आहे ते व्हावेत अशी राज्य सरकारची पहिल्यापासून जी आहे ती मानस होती आणि आता हे यादीमध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं तर रायगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णगड आणि खांदेरी तसेच तामिळनाडूतील जिंजी अशा किल्ल्यांचा समावेश जो आहे तो झालेला आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सगळे किल्ले आहेत आणि त्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंद जी आहे ते आता झालेली आपल्याला पाहायला मिळते। तशी माहिती जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक, मगाशी तुम्ही माहिती दिलीत की यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि आता ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। त्या संदर्भात सरकारकडून अधिकृतपणे याबाबत माहिती देण्यात आली आहे किंवा काय, कसं नेमकं? बरोबर आहे, कारण पाठपुरावा जो आहे तो वारंवार सरकारच्या वतीनं करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा सांस्कृतिक मंत्री त्याचप्रमाणे आशिष शेलार जे मंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा हा पाठपुरावा जो आहे तो करण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत युनेस्कोच्या यादीत त्यांचा समावेश व्हावा यासाठी हा पाठपुरावा झाला होता आणि अखेर हे किल्ले जे आहेत ते यादीमध्ये जाहीर झालेले आपल्याला युनेस्कोच्या पाहायला मिळत आहेत। तशी माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी एक अभिमानाची बाब जी आहे ती आपल्याला राज्याच्या बाबत म्हणावे लागेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचं संवर्धन राज्य सरकार वारंवार करताना पाहायला मिळतं। नक्कीच हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी हा फोटो ट्विट केलेला आहे। ही महत्त्वाची घडामोड, छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेत। तर त्याच संदर्भात माहिती देणारा एक फोटो हा मुख्यमंत्र्यांनी ट्विट केला। हा तोच फोटो आहे जो ट्विट केलेला आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले आहेत आणि त्या संदर्भातली माहिती देणारी पोस्ट ज्याच्यासोबतचा हा फोटो मुख्यमंत्र्यांनी ट्विट केला आहे। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले आता युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत। या 12 किल्ल्यांमध्ये लोहगड आहे, राजगड आहे, रायगड आहे, प्रतापगड आहे, पन्हाळा आहे आणि शिवनेरीचाही समावेश आहे। तसंच जिंजी किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे। पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा सुद्धा समावेश या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असणार आहे। तर कोणकोणत्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय? रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतला जिंजी हे 12 किल्ले असतील छत्रपती शिवरायांचे, जे युनेस्कोच्या जागतिक